हा बघा ताजा मुळा छान धुवून सोलून मी खिसून घेतला आहे. मुळा खायला बऱ्याच जणांना आवडत नाही कारण त्याला उग्र वास असतो. त्या वासामुळे भाजी किंवा काही जरी केलं ना तर आपल्याला ते आवडत नाही. पण आज जी रेसिपी करणार आहे ना त्यामध्ये तुम्हाला आपण मुळा वापरला आहे की नाही हे जाणवणार सुद्धा नाही. पण बऱ्याच जणांना मुळा आवडतो आणि काही जणांना आवडत नाही कारण त्याचा एक म्हणजे त्याला वास असतो म्हणून. पण आजचा जो व्हिडिओ आहे ना तो खूप छान आहे. तुम्हाला मुळे असतील ना तर वाया जाणार नाही आणि त्याची छान खुसखुशीत रेसिपी करून खाता येईल. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता इथे ना स्वच्छ धुवून मी 2 मुळे घेतले होते. त्याची वरची साल काढून घ्यायची. जसं आपण बटाट्याची वरची साल काढून घेतो तशी याची वरची साल काढून घ्यायची कारण त्याला माती असते त्यामुळे व्यवस्थित ती साफ होऊन जातो. आणि हे व्यवस्थित खिसून घ्यायचं. तर खूप जास्त जाड अशी खिसणी असेल ना तर त्याला नाही खिसायचं. थोडं बारीक जर असं खिस असेल ना खूप जाड खिस नको. तर इथे मी मुळा खिसून घेतलेला आहे आणि 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे. आता इथे एक मोठी कढई घेतली ज्यामध्ये मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ घेणार आहे. अगदी खूप गव्हाचं पीठ न खूप कमी वापरलेलं आहे. तर सगळ्यात जास्त वापरलेलं आहे ते म्हणजे बेसन पीठ आणि ज्वारीचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे रेसिपी चुकणार नाही. सगळ्यात कमी खूप कमी जे वापरलेलं आहे ना तर 2 वाट्या आपण समजा बेसन पीठ घेतलं, 2 वाट्या जर आपण ज्वारीचं पीठ घेतलं तर अगदी अर्धी वाटी आपण गव्हाचं पीठ वापरू शकतो कारण ते चिकटणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही हे प्रमाण नक्कीच वापरू शकता कारण रेसिपी चुकणार नाही. आता ही मिश्र पीठ आपण घेतलेली आहेत ज्यामध्ये आपण खिसलेला जो मुळा खिसून घेतला होता तो घातलेला आहे 2 मुळे आणि मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची. अर्धा चम्मच जिरं टाकायचं. 1 मोठा चम्मच लाल तिखट टाकायचं. हळद टाकायची पाव चम्मच कारण पीठ आहे मिक्स करताना ना खूप म्हणजे हळद दिसत नाही त्यामुळे हळद थोडं मी प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. आणि चवीनुसार मीठ आणि आलं लसणाची पेस्ट. आता हे जे सुके जिन्नस आहेत ना ते हातानं आधी मिक्स करून घ्यायचं कारण मुळ्यामध्ये ना बऱ्यापैकी मुळा असतो ना तो ओलसर असल्यामुळे पाणी सुटतं. त्यामुळे होईन तेवढं आपण त्याच्यात मिक्स करायचं जेणेकरून ना आपल्याला म्हणजे नंतर पाण्याचं प्रमाण किती टाकायचं हे कळतं. कारण खूप आधीच आपण पीठ मळण्यासारखं आधी पाणी टाकलं ना की पाण्याचं प्रमाण जास्त होतं. त्यामुळे आधी आपण हे व्यवस्थित असं मळून घ्यायचं. आणि आता थोडं पाणी टाकून थोडंसं म्हणजे आपण चपाती वगैरे करतो ना थोडं सैल म्हणजे खूप असं घट्टसर पण नाही आणि खूप असं सैल पण नाही पण थोडंसं सैल असेल जेणेकरून आपल्याला ते करता येईल ह्या पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं. तर इथे आपलं व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे. खूप दाटसर पण नाही आहे आणि खूप असं पातळसुद्धा नाही आहे. आता हे पीठ मी मळते आहे तोपर्यंत जर तुम्हाला हे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करत जा. आणि तुम्हाला जर रोज काय करायचं काय बनवायचं घरामध्ये भाजी असू दे किंवा काही संध्याकाळच्या जेवणाची रेसिपी असू दे आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर नक्की तुम्हाला जर त्याचा फायदा झाला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे. आता कोळपा घेतला त्यावरती रुमाल घेतलेला आहे. जो रुमाल ओला करून घ्यायचा. आता ओला रुमाल घेतला त्यावरती असंच त्यातून थोडंसं पीठ घ्यायचं आणि व्यवस्थित आधी मध्यभागून पातळ असं थापून घ्यायचं आणि ज्या कडा असतात त्या नंतर थापायच्या. कारण मग काय होतं आपण कडा थापतो आणि मग त्याची जी लांबी असते ना जो गोल आकार होतो तो थांबतो आणि मध्यभागी जाड होतं. त्याच्यामुळे ना कडा हे व्यवस्थित आधी मध्यभागी पातळ करून घ्यायचं आणि बाजूनी व्यवस्थित असं थापून घ्यायचं. आता जेव्हा ना आपण बाहेर जेव्हा थालीपीठ खातो ना तेव्हा ना एक सिक्रेट टिप्स आहे. जेव्हा हे पीठ घट्ट होतं ना तेव्हा ते आपल्याला थापता येत नाही तुटतात. त्यामुळे काय करायचं की
जास्त पाण्याचा वापर करायचा. म्हणजे जेव्हा आपण थापतो तेव्हा हाताला पाणी लावायचं आणि जेवढं पाणी लावून होईल तेवढं लावायचं आणि थापायचं. म्हणजे हे पातळ होतात आणि जेव्हा भाजतो ना तेव्हा ते खरपूससुद्धा होतात, मऊ पडत नाही. आणि जेव्हा आपण ते खातो ना तेव्हा त्याला एक कुरकुरीतपणा, खुसखुशीतपणा आलेला असतो. तर नक्की एकदा ट्राय करा. कारण खूप म्हणजे जेव्हा हे खूप असे म्हणजे जाड झाले ना ते नरम असतात आणि असे छान छोटे छोटे असे होल करून छिद्र करून घ्यायचे, जेणेकरून आपण तेल किंवा तूप टाकतो तेव्हा ते खरपूस व्यवस्थित भाजले जातात आणि तव्याला चिटकत नाही. तर छान हे आपण थापून घेतलेलं आहे. आता इथे तवासुद्धा गरम झालेला आहे, तर असं तव्यावरती टाकून घ्यायचं. आता तवा गरम असला की ते व्यवस्थित पटकन भाजलं जातं आणि खालची बाजू थोडी भाजली गेली की हे रुमालनं वरतून तो सुटतो. अगदी त्याला जास्त खूप ओढायचं नाही, जसा तो निघेल ना तसा हळूहळू काढून घ्यायचा. कारण एकदम ओढला की आपलं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित तुटून जातं, त्यामुळे ना ते हळूवारपणे काढून घ्यायचं. आता जे छिद्र आपण केलेलं आहे त्यामधून थोडं थोडं तुम्हाला आवडत असेल तेल, तूप जे काही तुम्ही वापरता किंवा बटर तसं तुम्हाला आवडत असेल तर थोडं थोडं सोडून घ्यायचं, जेणेकरून खालची बाजू जी आहे ना ती व्यवस्थित खरपूस भाजली जाते. आता ही छान अशी बघू आपण मस्त भाजलेली आहे आपली खालची बाजू. आता ही वरची बाजूसुद्धा भाजून घेऊया. आणि जेव्हा हे आपण भाजतो ना तेव्हा गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची. कारण जेव्हा हाय फ्लेमवरती आपण ही प्रोसेस करतो ना तेव्हा काय होतं की ते एकतर वरतून करपतं आणि मग ते नरम पडतं, लगेच नरम होतात. त्यामुळे शक्यतो होईल तेवढं लो गॅसवरती भाजून घ्यायचं, जेणेकरून ते जास्त वेळ खरपूस राहतं आणि खायलासुद्धा छान खुसखुशीत लागतात. तर हे बघा हे भाजून झालेलं आहे. ह्याच प्रकारे आपण हे सगळे बनवून घेऊया. तर इथे मी दुसरंसुद्धा भाजून घेतलेलं आहे, हे सुद्धा ठेवून घेऊया. ह्याच पद्धतीने इथे मी सगळे जे थालीपीठं आहेत, आपली मुळ्याची थालीपीठं जी बनवून घेतलेली आहे. साधे थालीपीठं आहे, बऱ्याच प्रकारचे आपण थालीपीठं करतो, त्याच थालीपीठांपैकी हा असा एक मुळ्याचं थालीपीठ आहे, जे की चवीला खूप छान लागतं. जो मुळ्याचा उग्र वास असतो तो काही त्याच्यामधून जाणवतसुद्धा नाही आणि मुळा खाल्लासुद्धा जातो. तर दही, सॉस किंवा लोणचं ह्याबरोबर खूप छान लागतात. तर तुम्ही नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही इथपर्यंत पूर्ण माझी रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद. असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. आणि तुम्हाला हे व्हिडिओ जर बघायला आवडत असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.